Praise the Lord. देवाला धन्यवाद. Thank you, Jesus. Thank you, Lord. हालेलुया. Today we are taking something new. आज एक नवीन विषय मी सुरू करतोय. The treasure in the field. शेतातला खजिना. The treasure in the field. शेतातलं मोलवान धन किंवा शेतातला खजिना. We'll open our Bibles to Matthew chapter 13 verse 44. Again, the kingdom of heaven is like unto the treasure hid in a field, the which when a man has found, he hides, and for joy thereof goes and sells all that he has and buys that field. मत्तयाचा 13वा अध्याय त्यातलं 44वे वचन असं म्हणतं, आकाशाचे राज्य शेतात लपवलेल्या ठेवीसारखी आहे. ती कोणा माणसाला सापडली तेव्हा त्याने ती लपवून ठेवली. मग त्याच्या आनंदामुळे तो जाऊन आपले जे काही आहे ते सर्व विकून टाकतो आणि ते शेत विकत घेतो. Praise the Lord. देवाला धन्यवाद. Now this is like a parable. आता हा एक दाखला आहे. But hidden in it are the real gold and diamond. परंतु त्याच्यामध्ये लपलेलं धन खरं आहे. हिरे मोती त्याच्यामध्ये दडलेले आहेत. And if you gather the revelation behind it, आणि याच्या मागचं प्रगटीकरण जर आपण गोळा केलं, I promise you that you will live a joyful life. मी तुम्हा लोकांना वचन देतो की तुम्ही एक आनंदी जीवन जगू लागाल. याच्या मागचं रहस्य दडलेलं जर आपल्याला कळलं तर. I promise you this morning, वचन आहे माझं तुम्हा लोकांना असं, you will live a happy, blessed, glorious life. तुम्ही एक आनंदी, आशीर्वादित आणि वैभवशाली जीवन जगायला लागाल. याच्या मागचं दडलेलं रहस्य जर आपण आज समजावून घेतलं तर Your family relationship will become stronger. तुमची पारिवारिक नाती जी आहेत ती बलवान बनतील. Your relationship with outsiders will be stronger. बाहेरच्या लोकांशी पण तुमची जी नाती आहेत ती एकदम बलवान बनतील, सुदृढ बनतील. In fact, this is a family message. आणि उलटपक्षीना म्हणायला गेलो तर आजचा जो संदेश आहे तो एक पारिवारिक संदेश आहे. This is a relational message. कारण नात्यांवर आधारभूत, नात्यांना धरून आलेला हा संदेश आहे. And the church today needs this kind of message. आणि सध्याच्या चर्चला या पद्धतीच्या संदेशाची गरजच आहे. There is a great truth hidden in these precious words of our Lord and Savior Jesus Christ. एक मोठं महान सत्य आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या या विधानांच्या मागे दडलेलं आहे. If you want your married life also to be stable and blessed, तुमची जर इच्छा असेल की तुमचं विवाहित जीवन सुद्धा एक स्थायी, स्थिर, स्थावर, आशीर्वादित असावं, so listen carefully to what I have to say. तर मग संभावून आणि जपून ऐका मी आज काय सांगत आहे. I'm going to share with you the main cause of strained relationships. मी तुम्हा लोकांना आज नात्यांमध्ये जे खटके उडतात आणि नात्यांमध्ये जो तणाव निर्माण होतो त्याच्या मागची कारणं सांगणार आहे. I'm also going to talk to ministers. आणि त्याच रीतीने मी सेवकांशी बोलणार आहे. The most important qualification सगळ्यात महत्वाची गुणवत्ता that you may know जी तुम्हाला कळावी, that what is important in the eyes of God. की देवाच्या नजरेमध्ये काय महत्वाचं असतं, देवाच्या नजरेत सगळ्यात महत्वाची गुणवत्ता काय आहे हे तुम्हाला कळावं. If you notice in all the qualifications mentioned in the Bible, बायबलमध्ये ज्या सगळ्या गुणवत्तांचा उल्लेख केलेला आहे त्याकडेच आपण न्याहाळून पाहिलं it's not just gifts and callings, तर केवळ दान आणि पाचारण यावर लक्ष केंद्रित नाहीये. but you see today's ministers, तर अलीकडचे जे कोणी सेवक असतात they give more importance to callings and giftings. ते जास्त महत्व कॉलिंगला, पाचारणाला आणि दानांना देतात. And they seem to hide everything else. आणि बाकीचं सगळं त्याच्या मागे लपवायला पाहतात. That's why the ministries don't flourish. आणि म्हणून ज्या काही सेवा असतात अशा त्या भरभराटीला लागत नाही. त्याच्या मागचं कारणच हे आहे. Gifts are important in its function. पहा, दान आणि देणग्या कार्यरत होण्यात महत्वाच्या असतात, मी त्याला नाकारत नाही. But Paul doesn't speak on gifts and callings first in the qualification of bishops and overseers and pastors. परंतु पाळक, अध्यक्ष, बिशप यांना लागणारी जी काही गुणवत्ता असते त्या गुणवत्तांमध्ये पॉलनं प्रथम पाचारण, दान, देणग्या याविषयी उल्लेखच केलेला नाहीये. Yes. See the letter to Titus, see the letter to Timothy. तुम्ही तिमोथीला लिहिलेली पत्र जरा नीट वाचा, तिताला लिहिलेलं पत्र जरा नीट वाचा.
when he's speaking about the qualifications of the bishop and the ministers, जिथं पॉल आपल्याला देवाच्या सेवकांना अध्यक्षांना लागणाऱ्या गुणवत्ता सांगतो, he doesn't start with calling and gifting. त्याच्यामध्ये पॉलने प्रारंभ कॉलिंग सॉलिड असलं पाहिजे आणि गिफ्ट खूप असल्या पाहिजेत असा प्रारंभ केलेला नाहीये. If you read in 1 Timothy 3rd chapter verse 2, 1 तिमोथी याचा 3रा अध्याय आणि त्यातलं दुसरं वचन जर आपण काढलं आणि वाचलं, 1 तिमोथी 3:2, he says a bishop then must be blameless, the husband of one wife, vigilant, sober, and of good behavior, given to hospitality, apt to teach. तिने काय लिहिलेलं आहे तिमोथीचं पहिलं पत्र 3रा अध्याय 2रं वचन, तर अध्यक्ष निर्दोष असावा, एका बायकोचा नवरा असावा, मिताचारी, सावधान, मर्यादशील, पाहुणचार करणारा असावा, शिकवण्यात निपुण असा असावा. It doesn't speak about giftings and callings here. इथे कुठे पाचारण आणि दान याचा उल्लेख तुमच्या बायबल मध्ये केलेला आहे? It's not. की अध्यक्षावर पहिलं पाचारण असावं आणि पहिलं त्याच्यामध्ये खूप देणग्या असाव्यात आणि मग तो स्वभावानं चांगला आणि एका बायकोचा नवरा वगैरे वगैरे असावा असं लिहिलेलं आहे का? नाही ना. In fact, teaching is last. उलट पक्षी शिकवण्याचा जो काही भाग आहे की त्याने शिकवायचं ते शेवटी लिहिलंय. See the sequence. पहा ना तुम्ही क्रम बघा. The last is apt to teach. म्हणजे शेवटी लिहिलंय की तो शिकवण्यात निपुण असावा. First, he should be blameless. पहिलं तर तो निर्दोष असावा, having one wife, एका बायकोचा नवरा असावा, good behavior. मिताचारी म्हणजे स्वभावानं चांगला असावा. See, he's speaking on character. म्हणजे चारित्र्याविषयी पॉलनं प्रथम लिहिलंय की चारित्र्य चांगलं पाहिजे, स्वभाव चांगले पाहिजे. आमेन. If I am standing here for 30 plus years in the ministry, आज गेली 30हून अधिक वर्ष इथं मिनिस्ट्री करण्यात मी असा उभा आहे. it's not because of the callings and the giftings that I focus on. तुम्ही गैरसमजूत करू नका. माझ्यावर जे पाचारण आहे, कॉलिंग आहे आणि माझ्याकडे जी दान आहेत त्याच्या पायी मी इतकी वर्ष टिकून उभा नाहीये. It is this qualification. पण ही गुणवत्ता जी पहिली लिहिलेली आहे त्यामुळे This is more important. या पहिल्या गुणवत्ता फार महत्वाच्या असतात. हो, Your life is more important. तुझं जीवन जास्त महत्वाचं आहे बेटा. Amen. आमेन. Even writing to Titus, Paul mentions the same things. आणि तिताला पत्र लिहिताना सुद्धा पॉलनं त्याच गोष्टी लिहिलेल्या आहेत. In Titus 1:7 he says, उघडा बरं तितास पत्र पहिला अध्याय 7वं वचन काढा, बोट ठेवा. for a bishop must be blameless, not self-willed, angry, given to wine, given to filthy lucre. का अध्यक्ष हा देवाचा कारभारी असल्याप्रमाणे निर्दोष असलाच पाहिजे. तो स्वच्छंदी किंवा रागीट किंवा मद्यपी किंवा मारका किंवा घाणेरड्या लाभाची आवड धरणारा नसावा. Did you see that? लक्षात येतंय का? A good reputation in the church. चर्च मध्ये चार चौघात जरा चांगलं नाव आणि ओळख पाहिजे. हो, In all the qualifications, it never mentions about gifts. तर या सगळ्या गुणवत्तांमध्ये त्याच्यावर सॉलिड पाचारण आणि खूप साऱ्या देणग्या पाहिजेत असं कुठं लिहिलेलं तरी आहे का? Gifts are important in its functions. पहा, दानांना मी नाकारत नाही. दान त्यांच्या कार्य करण्यामध्ये महत्वाची असतात, मी अगोदरही म्हटलेलं आहे. But it mentions qualities. परंतु पहिल्या गुणवत्ता बघा ना काय लिहिलेल्या आहेत. दर्जा. And all these qualities are based on relationships. आणि हा सगळा चांगला दर्जा, या सगळ्या चांगल्या गुणवत्ता आपली जी एकमेकांशी नाती असतात ना त्याच्यावर अवलंबून असतात. Good relationship in the family, outside, in the church, outside the church. नातं चांगलं पाहिजे. चर्च मध्ये एकमेकांशी नातं चांगलं पाहिजे. घरात परिवारामध्ये एकमेकांशी नातं चांगलं पाहिजे. आत काय बाहेर काय नातं सगळ्यांची चांगलं पाहिजे बेटा. Because along with the qualification of bishops and elders and deacons, कारण की अध्यक्ष म्हणा, बिशप म्हणा, एल्डर म्हणजे वडील आणि डिकन म्हणजे द्याकोन म्हणा, यांना लागणाऱ्या गुणवत्तांमध्ये it also mentions of the home front. असाही उल्लेख केलेला आहे की घरात सगळा मामला व्यवस्थित पाहिजे. Because that is where everything starts. कारण तिथेच सगळी सुरुवात होते. Everything starts at home. घरामध्ये सगळी सुरुवात होत असते, हे नेहमी लक्षात ठेवा. Charity begins at home. चॅरिटी घरात सुरू होते असं म्हणतात ना. Say? चांगली कामं, सेवा, समाज सेवा प्रथम घरात सुरू होते. And people don't want to minister. People today want to just minister without having a right relationship at आणि home. आजच्या पिढीला म्हणा किंवा अलीकडच्या जमान्यातल्या लोकांना आणि सेवकांना म्हणा,
घरामध्ये योग्य नाती काय जपायची आणि सांभाळायची नाही आणि करायचं काय तर म्हणे मिनिस्ट्री आणि करतात सुद्धा काय तर म्हणे मिनिस्ट्री. I sense in my spirit. माझ्या आत्म्यात मला हे जाणवतं. If you call me your father, if you call me dad, then I need to tell my children. तुम्ही जर मला बाप मानताय आणि मला संबोधताना तुम्ही जर मला डॅडी डॅडी म्हणताय तर माझ्या मुलांना काही गोष्टी सांगायचं कर्तव्य माझं आहे जे मी पार पाडणार. Amen. I have to बाप say. नहीं बताएगा तो कौन बताएगा. बाद में रोके फायदा नाही. Because I sense in my spirit कारण माझ्या आत्म्यात मला हे जाणवतं that there are a lot of areas in our life that need to be dealt with. आपल्या आयुष्यामध्ये अनेक असे भाग आहेत की ज्या भागांमध्ये कार्य आणि कारभार तर व्हायलाच हवा. दुसऱ्यांच्या जीवनात कार्य होण्या अगोदर आपला मी हाताळला गेला पाहिजे बेटा. Because if it's not dealt with, कारण की आपला मी जर हाताळला गेला नाही then it will be too late. तेव्हा फार उशीर होईल. And because some are not dealing with it, आणि काही व्यक्ती या आपल्या आयुष्यातल्या भागांमध्ये कार्य करत नसल्यामुळे some are wondering why are you struggling in the church here. काही विचार करत बसतात की का चर्च मध्ये तू इतका संघर्ष करत आहेस. We should first examine ourselves, our life at home, in the family. पहिलं आपण स्वतःचं आत्मपरीक्षण करायचं की घरात माझं नातं कसं आहे. मी Whether चर्च there is a right relationship. घरामध्ये माझं नातं सगळ्यांशी ठीकठाक आहे का. चर्च मध्ये माझं सगळ्यांशी ठीकठाक आहे का. I'm not saying it will be easy, मी असं नाही म्हणत आहे की हे सगळं सोपं असणार आहे. but once you know that you have a goal to work with God, पण एकदा का तुम्हाला हे कळलं की देवाबरोबर कामं करताना आपल्या समोर काही ध्येय असतात आणि पहिली ध्येय नेहमी पहिलीच पूर्ण करावी लागतात, then God will help you. मग देव तुम्हाला मदत करेल. Amen. Amen. So check it out. तर जरा तपासा. If anybody has any problems in the church or in workplace or outside, चर्च मध्ये का घरामध्ये किंवा नोकरी धंदा करता त्या ऑफिस मध्ये जर कुणाला काही त्रास होत आहेत, if there is any problem outside, आणि बाहेरही जर काही त्रास आहेत, any problem in the church, समजा चर्च मध्ये काही त्रास होत आहेत, it all starts from the home front. सगळ्याची सुरुवात घरातून होते. बरं, Everything starts from the home front. सगळ्याची सुरुवात घरातून होते हे तुम्ही लिहून ठेवा. What you are in the church, you are what you are at home. तुम्ही जे घरात असता ते चर्च मध्ये असता. What you are not in the home, जे तुम्ही घरात नाहीये that will portray outside even in your ते workplace. तुमच्या नोकरी धंद्यावर सुद्धा ऑफिसेस मध्ये सुद्धा दिसून येणार. Amen. Amen. If you want to be a leader and be used by God mightily in all gifts, खरोखर जर तुम्हाला लीडर व्हायचं असेल आणि तुमची अशी इच्छा असेल की देवाने तुमचा वापर सर्व देणग्यांमध्ये कलांमध्ये करावा, see that your home front also moves तर correctly. घरगुती नाती जरा सांभाळा. घरात जरा व्यवस्थित असू दे सगळं, Because God will start there. कारण देव प्रारंभ तिथून करेल. So Jesus here is revealing a very important principle, तर येशू इथे एक महत्वाचं तत्व आपल्याला प्रगट करतायत, wherein you can see what brings division in the church, in your neighborhood, in your ministry. जिथून तुम्हाला समजेल की तुमच्या मिनिस्ट्री मध्ये जी फूट पडलेली आहे किंवा पडतीये ती का पडतीये, घरात जी फूट पडत आहे ती का पडतीये. So we will see from this above passage तर आपण या वरच्या उतार्यातनं पाहूया what is the treasure in the field. ते शेतातलं धन काय आहे. Now Jesus said येशू बोलले there is a treasure in the field. शेतामध्ये लपवलेली एक ठेव. ठेव म्हणजे धन, काहीतरी महत्वाचं मौल्यवान. ते काय आहे. Now Jesus is not talking about literal treasure, येशू ख्रिस्त तिथं लिटरली पैशाविषयी किंवा हिऱ्यांविषयी बोलत नाही. but Jesus often spoke or used parables to teach what the kingdom of God is like. पण येशू ख्रिस्ताने बऱ्याच वेळेला आणि नेहमीच देवाचं राज्य कसं आहे हे सांगण्यामध्ये किंवा हे सांगताना दाखल्यांचा वापर येशूनं नेहमीच केलेला आहे. And in this parable Jesus told us या दाखल्यात येशूनं आपल्याला असं सांगितलंय how much the kingdom of God is worth. की देवाच्या राज्याचं किती मोल आहे पहा. He is talking about worth. तो देवाच्या राज्याची किंमत आपल्याला इथे सांगतो. He is talking about the value of God, देवाची किंमत तो इथे आपल्याला सांगत आहे. value of the word of God, देवाच्या शब्दाची किंमत, देवाच्या शब्दाचं मोल तो आपल्याला सांगतो. value of the name of Jesus. येशूच्या नावाची किंमत, कदर, मोल तो आपल्याला सांगतो. So here Jesus told of a man who found something in a field. तर इथं येशूने एका अशा माणसाविषयी सांगितलं की ज्या माणसाला शेतात काहीतरी लपवलेलं सापडलं. Say, there is a certain man, आहे एक कोणीतरी माणूस, he found something in a field. सापडलं त्याला शेतात काहीतरी. In the field that did not belong to him. जे शेत त्याच्या मालकीचं नाही, त्या शेतात त्याला काहीतरी सापडलं. Say, we are not sure what this man was doing in someone else's field. आपल्याला काही खात्री नाही बरं का या गोष्टीची की हा माणूस दुसऱ्याच्या शेतात काय करत होता. Maybe he was hired to work in the field as a farmer. कदाचित त्या दुसऱ्याच्या शेतात शेतकरी म्हणून काम करायला त्याला भाड्यावर आणलं असेल. Maybe he was a hired hand to work as a helper.
helper in that field. आणि कदाचित त्या शेतामध्ये काम करण्यासाठी मदत करण्यासाठी त्याला भाडं देऊन त्याला काहीतरी किंमत देऊन आणलेलं असेल, Or he was looking at something there in that field. We don't किंवा know. त्या शेतात तो काहीतरी पाहत असेल, आपल्याला माहिती नाही, Or he was called to dig up the field किंवा त्याला शेत खणायला बोलवलेलं असेल, or clean the field. किंवा त्याला शेत साफ करायला बोलवलेलं असेल, Or he was just passing by. He found that treasure hidden in some place under the tree, under the bush or whatever. किंवा तो त्या शेतापासून जात असेल आणि अकस्मात रीतीनं त्या शेतात जे काही लपवलेलं होतं ते त्या झाडाखाली म्हणा का काय म्हणा त्याला सापडलं असेल. So Bible doesn't reveal to us where and how did he find it, whether he dug it out or not. बायबल आपल्याला हे सांगत नाही इथे की तो त्या शेतात कसा काय गेला, खणायला गेला होता, त्याला काही भाडं देऊन आणलेला होता, हे याचा काही उल्लेख इथं बायबल करत नाही. But he found a treasure. पण एवढं मात्र जरूर लिहिलेलं आहे की याला त्या दुसऱ्याच्या शेतामध्ये काहीतरी महत्वाचा खजिना जरूर सापडला. Now surely he was not a rich man. आता नक्कीच हा काही श्रीमंत माणूस नव्हता, He was not looking out to buy a field. हा काही श्रीमंत माणूस नव्हता, हा काही शेतभीत विकत घ्यायच्या विचारात नव्हता. He was not going to buy that because he didn't have that kind of money. पण त्याच्याकडे त्या पद्धतीचा पैसाच नव्हता. Whatever the reason, जे काही कारण असो he was there. तो तिथे होता हे खरं, And he found this amazing treasure. आणि त्याला आश्चर्यकारक असं हे अद्भुत धन तिथे सापडलं. This was a great surprise to him. खजिना सापडला त्याला त्या शेतामध्ये आणि त्याला आश्चर्याचा धक्का बसला ते बघून. Instantly when he brought this pot or box or whatever out of that earth, आणि लगेचच त्याला हा खजिना त्या पेटीत दडलेला असो का कशामध्ये ठेवलेला त्याला जो सापडला आणि त्याने ती पेटी बाहेर काढली. as he opened the chest or pot, आणि त्यानं ते मडकं म्हणा, ती पोटली म्हणा का पेटी म्हणा जशी उघडली, he found gold, diamonds and pearls and rubies. त्याला सोनं, हिरे, मोती हे सगळं त्याच्यात आढळलं. And it was incredibly valuable. अतिशय मोलाचं धन त्याला सापडलं जे फार महाग आहे. Amen. आमेन. It was 100 times, 1000 times, 10,000 times more valuable than the whole field. 100 पटीनं, 1000 पटीनं, कितीतरी हजारो पटीनं त्या शेताच्या किमतीपेक्षाही जास्त मौल्यवान धन त्याला सापडलं. He could eye it and see it was more costly than त्यानं the field. पाहिलं, त्याने नजर देऊन पाहिलं आणि तो म्हटला, त्याने अंदाज लावला की शेतापेक्षा पण सगळं मोठं महाग आणि काहीतरी मोलाचं सापडलेलं आहे. Otherwise he wouldn't have volunteered to buy the field. नाहीतर स्वेच्छेनं त्यानं शेत विकत घ्यायची तयारी दाखवली नसती. जर सापडलेलं धन एवढं महत्वाचं नसतं तर त्या बाबांनी ते शेत विकत घ्यायची तयारी दाखवली नसती. It had to be worth 1000 times, 10,000 times more than the field. याचा अर्थ त्या शेताची जी काही किंमत होती त्याहूनही हजारो पटीनं जास्त मोलाचा काहीतरी खजिना त्याला तिथं सापडला. What did he do? मग त्याने काय केलं? He closed the chest or the pot, त्यानं ती पेटी बंद केली, dug the earth again, put it back, परत जमीन उकरली, त्याच्यात ते सगळं परत दडवलं, looked here and there. इकडे तिकडे पाहिलं, Nobody was watching. कोणी मला बघत तर नाही, And so he goes back home. आणि घरी परत गेला. And what does he do? मग काय केलं त्यांनी? Now he is busy. आता तो व्यस्त आहे. He started selling everything that he owned. आता तो बिझी झाला, व्यस्त झाला. त्याच्याकडे जे काही होतं ते सगळं त्यांनी एक एक करून विकायला सुरुवात केली. Because he didn't have that kind of money in his bank. कारण मी तुम्हाला सांगितलं आताच की तो काय तसल्या पद्धतीचा श्रीमंत नव्हता की ज्याच्या बँकेत करोडोनं पैसा आहे. So all the gold he had, he sold it, made money. तर जे काही त्याच्याकडे होतं नव्हतं त्यांनी विकलं, सोनं विकलं, All his shares, all his FDs. जे काही त्याच्याकडे होतं एफडी ज्या होत्या त्या तोडल्या, शेअर विकले. Still he could not gather that kind of money for the field. अलीकडच्या भाषेत बोलत आहे, तरी सुद्धा त्याला ते शेत विकत घ्या एवढा पैसा काही गोळा करता आला नाही. He started selling his furnitures. मग त्याने घरातलं फर्निचर विकायला सुरुवात केली. Because he knows once he gets that treasure, all this will come. कारण त्याला माहिती होतं एकदा का दडलेला खजिना माझ्या मालकीचा झाला की बाकी सगळं येणार आहे माझ्या आयुष्यात. Seek first the kingdom of God and its righteousness, everything will come. तर पहिलं देवाचं राज्य आणि त्यातील धार्मिकता शोधा, नीतिमानपणा शोधा, बाकीच्या सगळ्या गोष्टी येतील राजा. We have left everything, आपण Lord. प्रभू आम्ही सगळं सोडलं प्रभू. Peter said we left everything. पेत्र म्हणाला ना प्रभूला की प्रभू आम्ही सगळं सोडलं. Our nets, our boats, our houses. आमची नाव सोडली, घरं सोडली, जाळी सोडली, We followed you. आणि तुझ्या मागे मागे आलो. Jesus said 100 times you will get. येशू म्हणाल नको काळजी करू, एवढं टेन्शन नको घेऊ, 100 पटीने मिळणार आहे तुला. So he sold everything. तर त्यांनी सगळं विकलं. Finally, शेवटी he sold his house also. त्यांनी स्वतःचं घरही विकलं. Maybe he had sheep, he sold the sheep and cattle. कदाचित त्याच्याकडे गुरं ढोरं काही कळप असतील तेही विकून टाकले.
Then he collected all that money, आणि मग असा सगळा पैसा त्याने गोळा केला, went to the owner. गेला त्या शेताच्या मालकाकडे. Now the owner doesn't know there is a treasure. मालकाला माहिती नव्हतं की माझ्या शेतात खजिना दडलेला आहे. Otherwise he wouldn't sell the field. नाही तर तो मालक शेत कशाला विकेल, Eh? है ना. So what does he do? मग त्यांनी काय केलं, He buys that field. त्यानं ते शेत विकत घेतलं. He bought that field. विकत घेतलं बरं का, त्यांनी ते शेत विकत घेतलं. Now he has no interest in that field, आता त्याला शेतात काही इंटरेस्ट नाही, isn't it? है ना. He has no interest in the field. त्याला शेतामध्ये काही रस नाहीये, He has interest in that treasure. त्याला त्या खजिन्यामध्ये इंटरेस्ट आहे. Because when he found that invaluable treasure, कारण त्याला जेव्हा अनमोल धन त्या शेतात दडलेलं सापडलं, he was a good man. He hid it back. तो चांगला माणूस होता, त्याने परत ते सगळं लपवून ठेवलं He chanced upon it. आणि त्याच्यावर त्यांनी संधी घेतली. And there he knew as he was walking with the owner was showing him the field. आणि त्या शेताच्या मालकाबरोबर चालत असताना मालकाने त्याला संपूर्ण शेत दाखवलं असेल What you're buying is gold, की तू brother. जे विकत घेताय, तुम्ही जे विकत घेताय ब्रदर, ते सोनं आहे. This field is gold. ब्रदर हे सोनं आहे, शेत सोनं आहे. This fellow thinks about that gold. आणि हा माणूस विचार कर, हा ते आहे, लपवलंय मी. Yes, your field is gold. आहे ना, आहे सर, तुमचं शेत सोनंच आहे सर. There is water here, plenty of इथे water. भरपूर पाणी आहे. Yeah. आहे, मी कुठे नाही म्हणतो, आहे ना. And there are plenty of wells here. भरपूर विहिरी आहे तिथं आमच्या शेतापाशी. Yes. आहे. He's not even listening. तो ऐकत पण नाहीये की इथं काय काय आहे. Because his eyes are upon that. कारण त्याचे डोळे त्या खजिन्यावर आहेत, बाकी शेत घ्यायचंच कोणाला होतं. He says, your field is the best field amongst all the fields. मग तो म्हणाला, तुमचं शेत म्हणजे नंबर 1, बाकी सगळ्या शेतांपेक्षाही चांगलं. Take this money. हे घ्या पैसा Don't give it to anybody. आणि कोणालाही देऊ नका बरं, This is the price of the आणि field. कोणालाही He bought विकू it. नका, ही घ्या किंमत. And he bought that field. आणि शेत त्यांनी विकत घेतलं. That is the story that Jesus gave. ही कहाणी आपल्याला येशूने दिली. Now, Jesus is not giving us an agricultural story here. येशू काय आपल्याला शेती कशी करायची याची स्टोरी देत नाहीये. Now, here is the lesson on the field. इथं या शेतावर धडा आहे. The lesson on the treasure. इथं या खजिन्यावर धडा आहे. This man had no interest in the field. मी तुम्हाला आता सांगितलं, या माणसामध्ये त्या शेतासाठी काही इंटरेस्ट नव्हता. But without the field, he cannot get the treasure. आता शेताशिवाय खजिना मिळणार नाही ना, है ना. एकच एक अडकलेलं आहे. सारा नेटवर्क आहे ना बेटा. He cannot tell the owners, please give me the treasure and keep the field to yourself. आता तो मालकाला असं तर म्हणू नाही शकत ना, नाही दडलेला खजिना द्या, शेत ठेवा तुमचं तुम्हाला. तो काय म्हणेल, निघा And give the treasure to me, you keep the field. तुम्ही त्या खजिना मला द्या, शेत तुमचं तुम्हाला ठेवा. तर शेताचा मालक काय म्हणेल, आप निकलो अभी इधर से. If he wants the treasure, he has to buy the field as well. खजिना पाहिजे तर शेत पण विकत घ्यावं लागेल. Now remember, I told you, लक्षात ठेवा, मी तुम्हाला सांगितलंय, the field was not good. शेत चांगलं नव्हतं. It had lots of weeds. शेतामध्ये निधणं खूप होती. शेत काही चांगलं नव्हतं एवढं. Because if the field was good, many people would have bought it. कारण शेत जर एवढं चांगलं असतं तर अनेक माणसं विकत घ्यायला याच्या आधी आली असती. It had lots of weeds. त्या शेतात अनेक निधणं होती. So now again we'll go back. परत जाऊयात आपण. The owner is taking this fellow all around this field. मालकानं या माणसाला शेतात सगळीकडे फिरवलं असेल And the owner is shocked. आणि मालकाला धक्काच बसला असेल. How he got a customer for such a horrible field? कसं काय, म्हणजे इतक्या भयानक शेतात, माझ्या एवढ्या भयानक शेताला असं गिराईक कसं लागलं काय माहित बाबा. Surely this fellow is a fool. नक्कीच हा जो कोणी घेतोय तो मूर्खच असेल. He must have told his wife. आणि बायकोला म्हटलं असेल तो, बरोबर मूर्ख सापडला आपल्याला. आपल्याला एक बावळट सापडला बरं का, लवकर देऊन टाक. हा लवकर व्यवहार पूर्ण करा. That fellow is saying, तो म्हणत असेल, I got a proper fool here. मला इथं मूर्ख सापडले. He doesn't know there is a treasure there. हा घेणारा काय म्हणत असेल, मला मूर्ख सापडलाय जो लगेच विकायला तयार, कारण त्याला माहित नाही की खजिना दडलाय. Now, आता this fellow says हा म्हणतो to the owner, मालकाला, you quote the price and I give it. बोला किंमत मी देतो. You quote the price and I give it. किंमत बोला आणि मी देतो. Here every time I'm quoting the price, nobody comes to me. इथं दर वेळेला मी किमती सांगतो, कोणी परत येत नाही. So he doesn't want to show those places where there are plenty of weeds. तर त्याला ती जागा किंवा त्या जागा याला दाखवायच्या नव्हत्या की जिथं शेतामध्ये खूप निधणं उगवलेली आहे, काँग्रेस गवत उगवलेल्या जागा त्यांनी नाही दाखवल्या. याला नाही तर घ्यायचा नाही ना. He thinks, oh, this land is barren and useless now. I don't know what to do.
तर तो विचार करत असेल की आता ही वान जमीन पडलेली आहे, शेत काय कामाचं, आता मी काय करू? There are lots of rocks and thorns and thistles कितीतरी everywhere. खडक आहेत, काटे कुसळ आहेत, काय करायचं आता याचं? It's no good. काय चांगलं नाही राहिलं आता हे शेत. And this fellow also sees आणि हा माणूस पण बघतो, thorns here, thistles there, आहे lots ना, of आहे, stones आहे. coming out of the earth. सगळीकडे खडकाळ जमीन आहे, काटे कुसळ आहेत, He cannot plant anything there. तिथं तर त्याला काही पेरायला होणार नाही. But he says, forget all that. पण म्हणतो सगळं जाऊ दे, That treasure is greater. तो खजिना तिथं दडलाय, तो मोठा आहे ना. So the owner asks him, how is the field, brother? तर मालकाने त्याला विचारलं असेल की ब्रदर, शेत आवडलं का? It is excellent, brother. म्हणजे सुंदरच आहे हो. He sees the barren land, but he says it is excellent. वाहन जमीन बघतो पण म्हणतो नाही नाही फर्स्ट क्लास. He sees the thorns and he says it is excellent. काटे कुसळ बघतो आणि म्हणतो नाही नाही छान आहे बरं का. He sees the thistles, he says it is excellent. काटे कुसळ बघतो तरी म्हणतोय मालकाला छान आहे. He sees there is no water around. It is excellent. बघतो अवती होती कुठे पाणी नाही तरी म्हणतो मालकाला नाही नाही छान आहे. It is not close to the river, yet it is excellent. नदी जवळ शेत नाहीये तरी पण म्हणतो नाही शेत छान आहे. He knows he cannot raise up crops, but it is excellent. त्याला माहितीये की इथं आपल्याला काही पीक उगवता येणार नाही तरी म्हणतो नाही नाही छान आहे. He says it's a beautiful land. सुंदर शेत आहे, सुंदर I आहे. mean, if you call something ugly as beautiful, something is wrong. कुरूप गोष्टीला तू सुरूप म्हटला तर तुला नाही असं वाटत काहीतरी चुकलंय? Suddenly he jumps मग अचानक तो उडी मारतो because कारण he says a snake crawling around his leg now. तो अरे साप गेला पार नाही अरे ते. काय गेलं? अरे काय म्हणजे इथे काय काय इथं नाही नाही ते काय नाही ते असं नाही. Oh, okay, अच्छा, okay. ठीक आहे काय हरकत नाही. Something bit him. काहीतरी चावलं त्याला, Oh, mosquitoes around. काहीतरी मच्छर चावला. मच्छर पण आहेत का शेतात? हे तुम्ही इथं काय काय उगवता, काय काय पोचलंय? See, this land is far away from the city. आणि हे शेत आहे शहरापासून लांब. You understand what I'm saying? समजताय ना बेटा मी काय म्हणतोय? There are rats here and there, garbage strewn सगळीकडे everywhere. कचरा पडलेला आहे, सगळीकडे उंदीर फिरतायत. Then they were tired. आणि मग ते थकले. Then he says, where is a tree? आणि मग तो विचार करतो, म्हणतो झाड कुठे? झाड Not one single tree. एक झाड म्हणून नाही शेतात, Yet it is lovely. तरी शेत छान आहे बर का. झाकली मोठ लागाची, कुछ बोलने का नहीं. You know, a land, if it has to be purchased, people will see whether it has plenty of rainfall and it is useful for irrigation and whatever. एखादी जमीन It's a किंवा source of शेत विकत irrigation. घेताना माणसं सगळं तपासतात ना. जमिनीजवळ पाणी आहे का, पाणी भरपूर लागतं का, जमीन सुपीक आहे का. This fellow still is saying, I want to buy this land. इथे तर सगळंच निगेटिव्ह आहे तरी पण हा म्हणतो मला शेत विकत घ्यायचं. Here, there, he forget about crops. He cannot even get tomatoes there on that land. पीक आणि धान्य बाकीचं उगवणं लांब, साधे टमाटो पण त्याला तिथे उगवता येणार नाही असली अवस्था त्या शेताची. Because you need nutrition, isn't it? कारण खत वगैरे लागतं ना, पोषण लागतं ना, त्या जमिनीत सत्वता असलं पाहिजे. Yet he says, I will buy it. तरी पण हा पट्टा म्हणतो की मी तुमचं शेत विकत घेणार. Why? का? That is the real question. का? हा खरा प्रश्न आहे. का? Because कारण of that treasure. तो खजिना तिथे आहे. When there is a treasure, आणि जेव्हा खजिना असतो you look beyond the deficiencies तेव्हा ना in that treasure. जी काही खोट आणि त्रुटी तिथे असेल त्याच्याही पलीकडे आपण बघतो. का? कारण खजिना तिथंच दडलाय. Amen. तर खोट नाही काढायची, खोटी नाही बघायची, तिथे त्रुटी Everyone नाही has a treasure. बघायची. सगळ्यांकडे आहे खजिना. Everybody is a field. प्रत्येक जण शेत आहे, प्रत्येक जण शेत आहे बेटा. Your value is because of your treasure. तुझी किंमत तुझ्या खजिन्यामुळे आहे. If you have no treasure, you have no value. तुझ्यात जर खजिना नसता तर तुला किंमतच नाही. Are you understanding? कळतंय का मी काय म्हणतोय? Now imagine, आता कल्पना करा, he had seen that treasure the previous day. त्याने आदल्या दिवशी तो खजिना तिथे पाहिलेला. But today as he is about to buy the field, आज आता जसं तो शेताचा व्यवहार करून शेत विकत घेणार, he wants to be sure that there is the treasure. त्याला खात्री करून घ्यायची असते परत की तो खजिना तिथे आहे ना, And he digs it. शाबूत आहे ना, सगळं सलामत आहे ना, तिथे परत उकरतो. मग तो And then when he digs, he finds that the treasure is gone. आणि उकरल्यानंतर तो बघतो अरे खजिना नाहीच आहे तिथे. Will he buy that field? मग आता तो ते शेत विकत घेईल का? Yes. हा, Will he buy that field? आता तो ते शेत विकत घेईल का? No, he will not. नाही घेणार. Why? का? If a field has no treasure, he will not buy. शेतात खजिना नाही तो शेत तो विकत घेणार नाही. हा
खजिनाच नाही ते शेत घेऊन करायचं काय? But if the field has treasure, पण जर शेतात खजिना असेल even if there are little rats and आणि जरी त्या scorpions शेतात and थोडे snake उंदीर bite, विंदीर फिरताना दिसले, कोई हरकत नाही, आपण बाद में सब ठीक ठाक कर लेंगे, कर तू because शेत the घे, treasure is there in कारण it. खजिना शेतात आहे. This fellow will say, I don't want your field. हा माणूस मग म्हणेल मला नको तुमचं शेत, Only I'll buy the field if there is the treasure. शेतात खजिना असेल तर मी विकत घेईन. See? Just imagine he buys the field, he didn't check it up, and next morning he digs up and finds only scorpions and snakes and rats coming out of that place. कल्पना करा, परत जर त्यांनी तपासणी केलीच नाही आणि न तपासता त्यांनी शेत विकत घेऊन टाकलं आणि विकत घेतल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी बघतोय की तिथे खजिना तर नाहीच आहे, नुसते उंदीर साप विंचू सगळे फिरतायत. But what if there is the treasure? पण जर खजिना अजूनही तिथे असेल तर Let the snakes come. तो येऊ दे साप, He will keep digging. तो खणत राहील. Let the scorpions come. येऊ दे विंचू, Let the mosquitoes bite. येऊ दे मच्छर He चावू will दे, keep on digging. तो उकरत राहील, खणत राहील. Let the wiggly worms go around his feet. येऊ दे आळ्या, पायाला लागू देत, He will go on digging. तो तरी खणत राहील. He may not like those things. जरी त्याला ते सगळं आवडलं नाही, He sees lizards scampering out of that hole. जरी त्याला पाली दिसल्या भोकातनं इकडून तिकडून वर येताना, But he doesn't stop. तरी तो थांबत नाही. He puts both his hands, दोन्ही हात घालतो pulls out all the weeds. आणि सगळी निधनं खेचतो. He's not bothered whether his clothes become dirty. काही फिकीर करत नाही आता कपडे मळतायत का काय होत आहे, Because कारण his eye is set on the treasure. त्याचे डोळे खजिन्यावर आहेत. That is Christian life. ते ख्रिश्चन जीवन आहे बेटा. ख्रिश्चन जीवन असं असतं. You may not like certain things in your family. काही गोष्टी कदाचित तुम्हाला स्वतःच्या फॅमिलीत आवडणार You may नाही. not like certain things in your spouse. बरं का, काही गोष्टी कदाचित तुम्हाला स्वतःच्या नवऱ्यातल्या आणि स्वतःच्या बायकोतल्या कदाचित आवडणार नाही. Yet if you stick on with all those weeds, तरी त्या सर्व निधनांसकट तुम्ही जर धरून राहिलात, one day एके दिवशी all these things will run away. या सगळ्या गोष्टी पळून जातील बेटा, Only treasure will remain. आणि फक्त खजिना राहील. See that you stick with those weeds. तर त्या निधनांबरोबर राहा. Sometimes you see people stick with the weeds. कधी कधी आपण पाहतो ना, लोक निधनांबरोबर राहतात. Why? का? Because of the treasure. कारण खजिना तिथंच आहे. खजिना आहे तोवर आशा आहे. Because of Jesus. येशूमुळे. Jesus is the treasure. येशू खजिना आहे. The word of God is the treasure. देवाचं वचन खजिना आहे. If you see a little light तुम्हाला थोडासाही प्रकाश दिसला ना in your spouse, तुमच्या जीवन साथीदारांमध्ये, there is hope there. तर तिथे आशा आहे. Because there is treasure there. कारण तिथे खजिना आहे आणि खजिना येशू आहे. He is the priceless treasure. He is the pearl of great price. मोलाचं धन नाही, ते अनमोल धन आहे. Amen. महाग मोती आहे तो. But पण there is a condition. त्याच्या मागे अट आहे. You cannot get a treasure without buying the field. शेत विकत घेतल्याशिवाय खजिना मिळणार नाही. You have the field and the treasure is yours. शेत विकत घेतलं तर खजिना तुझा आहे. He who findeth the wife findeth the good thing and receives favor from God. ज्याला पत्नी सापडते त्याला काहीतरी चांगलं सापडतं आणि त्याला देवाकडनं अनुग्रह प्राप्त होतो. No field, no treasure. शेत नाही, खजिना नाही. पहिली गोष्ट नेहमी पहिली. Like Paul, you may have thorn in the flesh, कदाचित पॉल प्रमाणे तुमच्याही देहात काही काटा असेल, but पण there is treasure in you. तुझ्यात खजिना तर आहे ना. That's why God's grace comes mightily upon म्हणून you. देवाची कृपा महान रीतीनं तुझ्यावर येते बेटा. See? And that treasure is not in the museum. आणि तो खजिना म्युझियम मध्ये नाहीये, संग्रहालयात नाहीये. It is in the dirty place. तो घाणेरड्या जागेत आहे. It's in the field. तो शेतात आहे. शेतात घाण असते. See? That treasure is not in the bank. तो खजिना बँकेत नाहीये. That treasure is where the bugs bite you, the mosquitoes sting you. तो खजिना तिथंच आहे जिथे तुला ढेकून चावतात आणि मच्छर चावतात. Where the snakes will bite you. जिथं साप तुला चावायला येतात. Where the scorpions will sting you. जिथं विंचू तुला डंख मारायला Where येतात. there are sharp stones. जिथं अगदी धारधार दगड आहेत. Where there are thorns. जिथं काटे आहेत. Where there are thistles. जिथे कुसळ आहेत, तिथंच खजिना आहे. Sometimes a snake will just come out of it. कधी कधी साप असा बाहेर येईल त्या शेतात. You have to stand the stench. तुम्ही तो डंक सहन करायचा आणि ती दुर्गंधी पण सहन करायची. At times you have to run away like a mouse. आणि कधी कधी उंदरासारखं पळून जायचं. But you have to stick around because there is the treasure. कधी कधी पळूनही जावं लागेल कदाचित उंदरासारखं. ठीक आहे, धरून मात्र कायमचं राहायचं.
Beloved people, धरसोड करा पण कायमचे राहा. प्रिय लोकांनो, your house may not be perfect. तुमचं घरही परिपूर्ण नसणार. Your spouse may not be perfect. तुमचे जीवन साथीदार, तुमचा नवरा, तुमची बायको ही परिपूर्ण तर नसणारच आहे. But in him and her is a treasure. पण त्याच्यात किंवा तिच्यात खजिना आहे. That makes them perfect. त्यामुळे ते परिपूर्ण होतात. That makes them valuable. त्यामुळे ते मौल्यवान होतात. They may have some weeds and stinging nature in them. काही निधन, काही डंख मारायचा स्वभाव त्यांच्यातही असेल But कदाचित, पण they have the treasure in them. त्यांच्यात खजिना पण आहे ना बेटा. They have the treasure. खजिना आहे त्यांच्यामध्ये. That makes them valuable. त्यामुळे ते मौल्यवान होतात. That makes them valuable. त्यामुळे त्यांना किंमत येते. He who has Jesus in his heart, ज्याच्या कुणाच्या हृदयात येशू आहे, no matter how ugly he is from the outside, बाहेरून तो किती जरी कुरूप आणि दिसायला एवढा चांगला नसला that person is the most beautiful person on earth. तरी संपूर्ण भूतलावर सगळ्यात सुंदर व्यक्ती तोच आहे. You may not like some people because of their certain behaviors. काही लोक कदाचित त्यांच्या विशिष्ट स्वभावाबाई तुम्हाला आवडत नसतील. But if they are believers, पण जर ते बिलीव्हर आहेत, they have a treasure in them. लक्षात ठेवा त्यांच्यात खजिना आहे. That makes them acceptable. आणि त्यामुळे ते स्वीकारलेल्या लोकांमध्ये जमा होतात. तर उद्धट आणि कुचकट वागून चालणार नाही. Say, कारण त्यांच्यात येशू आहे. praise the Lord. I respect her, she respects me. मी तिचा आदर करतो, ती माझा आदर करते. With all the follies, सगळ्यात चुकीन सकट, त्रुटीन सकट, कारण परिपूर्ण कोणी नाही. because she has Jesus and I have Jesus. कारण तिच्यामध्ये येशू आहे आणि माझ्यामध्येही येशू आहे. I have a treasure, she has a treasure. माझ्यामध्ये खजिना आहे, तिच्यामध्येही खजिना You आहे. have a treasure. तुमच्यातही खजिना आहे. Don't try to remove the treasure of the field. आणि तो खजिना शेतातनं बाहेर काढायचा प्रयत्न करू नका. If you don't value that treasure, you will be a barren field. तुम्ही जर खजिन्याची किंमत केली नाही, तुम्ही वांझ शेत बनाल. Even if your land is a fertile field, but if there is no treasure, you are useless to God. आणि मग जरी तुमचं शेत सुपीक असलं पण शेतात खजिना नाही तर तुम्ही देवासाठी निरुपयोगी आहात. That also is equally true. ते पण तेवढंच खरं आहे. Paul says पॉल म्हणतो in 2 Corinthians 4:7, 2 करीन 4 अध्याय 7 वचन, we have this treasure in us. 2 करीन 4 अध्याय 7 वचन, पॉल म्हणतो परंतु हा आमचा ठेवा आहे. आमच्यात काहीतरी ठेवा आहे. We have this treasure in us. आपल्यामध्ये हा ठेवा आहे बरं का. What treasure is it? काय ठेवा आहे, काय खजिना आपल्यामध्ये? It is the glory of God. परमेश्वराचं वैभव. It is Christ, the hope of glory. ख्रिस्त जो सर्व गौरवाची आशा, तो आपल्यामध्ये एक खजिना म्हणून आहे. It is in earthen vessels, आणि पॉल म्हणतो हा आमचा ठेवा मातीच्या भांड्यात आहे. not in golden vessels. सोन्याच्या भांड्यात नाही, Earthen vessels. मातीच्या भांड्यात आहे. कारण ओल्या मातीचा तू एक साचा आहे. You may do mistakes in life, तुझ्याकडनं जीवनात कदाचित चुका होतील, but yet because of the treasure in you, तरी तुझ्यामध्ये हा जो येशू नावाचा खजिना आहे, God forgives you. त्या बाई देव तुला क्षमा करतो. God changes you from glory to glory. आणि देव तुला गौरवातून गौरवाकडे बदलतो. But don't try to remove that treasure from the field. खजिना शेतातनं बाहेर काढायचा प्रयत्न करू नको. The man didn't say, give me the treasure, keep the field. No. माणूस असं नाही म्हटला की मला खजिना दे आणि शेत तुझं तू ठेव. The field, the treasure comes with the field. खजिना शेता सकटच येतो बेटा. येशू आहे आणि तो येशू खजिना आहे, त्या खजिन्या सकट शेत येतं. That's why म्हणून honor the Lord Jesus Christ in you. जो तुझ्यामध्ये येशू ख्रिस्त आलेला आहे ना खजिना बनून, त्याचा पहिला तर मान करायला शिक. Respect the treasure that you have in you. जो खजिना येशू नावाचा तुझ्यात आलाय त्याला जरा मान, सन्मान आणि आदर द्यायला शिक. Honor him. त्याचा आदर कर. Listen to him. त्याचा ऐक. If you don't listen to that treasure, त्या खजिन्याचं जर तू ऐकलं नाही, you shall be a barren field. तू for वांझ God. शेत होशील. देवासाठी वांझ शेत होशील. You'll be useless for God. निरुपयोगी होशील तू देवासाठी राजा. Don't take that treasure for granted. नको ना त्या खजिनाला गृहीत धरू. Because your value comes not because of your field, but because of the treasure. तुझ्या शेतामुळे तुला किंमत नाहीये, शेतातल्या खजिन्यामुळे तुला किंमत आहे. तुझ्या सौंदर्यामुळे नव्हे तर तुझ्यातल्या येशूमुळे तुला किंमत आहे. आपला आपण नेहमी हे लक्षात ठेवायचं असतं राजा. Honor him. येशूचा मान करायला शिका. Don't go against that treasure. त्या खजिनाच्या विरुद्ध जायला बघू नका. Don't get into the flesh. देहात उतरू नका, अंगात जाऊ नका. Because कारण the lesser the glory, the lesser your value. जेवढं कमी वैभव
तेवढं तुझी कमी किंमत लागेल. People will not value you. मग लोक तुला किंमत देणार Your नाही. husband will not value you. तुझा नवरा तुला किंमत Your देणार नाही. wife will not value तुझी you. बायको लग्नाची तुला किंमत देणार That नाही. person values you because of the treasure. लक्षात ठेव, ती व्यक्ती तुला गौरव आणि आदर देत आहे तुझ्यामध्ये असलेल्या खजिन्यामुळे. But if you start selling that treasure तो away खजिना जर तू विकायला लागला and removing one gold and pearls and diamonds, आणि त्या खजिन्यातलं एक एक करून जर सगळं तू विकून टाकलं, सोनं म्हणा, चांदी म्हणा, हिरे म्हणा, मोती म्हणा, what remains is just a chest and काय a pot. राहणार आहे? फक्त रिकामी पेटी राहील. That person will go away. आणि तो व्यक्ती मग निघून जाईल. He will go away. तो व्यक्ती मग निघून जाईल. Amen. खजिन्या सकट शेत पाहिजे. येशू सकटची लोक पाहिजेत. Treasure the treasure you have. जो खजिना तुझ्याकडे आहे त्याला खजिना मान आणि जप. Treasure the treasure you have. तुझ्याकडे जो खजिना आहे ना, जाण की तो खजिना आहे, त्याला जप, जरा जप, Don't go against him. जरा सांभाळ, नको त्याच्या विरुद्ध जाऊ. Sometimes you may feel like getting angry on somebody. कधी कधी तुम्हाला असं वाटेल की एखाद्यावर मला खूप राग आलाय, मला राग येणारच आहे आता. But suddenly you see the treasure in him and you hold yourself अचानक तुम्ही त्याच्यात खजिना पाहता आणि स्वतःला आवरता की नको, because he has Jesus in कारण him. त्याच्यामध्ये येशू आहे. किती जरी तुम्हाला त्याच्यावर राग येत असेल तरी त्याच्यात येशू आहे. Amen. Yes, that treasure comes with weeds. आणि हो, तो खजिना निधनासकट येतो. That treasure comes with weakness. तो खजिना अशक्तपणांसकट येतो. Every field that has a treasure may have weeds and rocks. ज्या प्रत्येक शेतात खजिना आहे त्या शेतामध्ये निधन, गवत, खडक सगळं असणार. It will have sharp stones. आणि धारदार खडक असणार. It may have mosquitoes biting. कदाचित मच्छरही चावणारे असणार. It may have scorpions biting. साप आणि विंचू चावणारे असणार. But you have great love for the treasure. पण जर त्या खजिन्यावर तुमचं खूप प्रेम असेल You will not mind getting stung a few times. तर तुम्ही काही वेळेला तुम्हाला जरी डंख बसला तरी काही म्हणणार नाही. You will stay with that person because of the treasure. तुम्ही त्या व्यक्ती बरोबर राहालच का? कारण तुम्ही म्हणाल त्याच्यात खजिना आहे ज्याचं नाव येशू आहे. Are you understanding? कळतं का मी काय म्हणतो? समजलं? I'm talking about relations. मी नात्यांविषयी बोलतोय बेटा. I'm talking about family मी relationships. पारिवारिक नात्यांविषयी म्हणतोय. कोणी मास्टरी अजूनपर्यंत कुठल्यावरही घेतलेली नाहीये. We are all humans. सगळे आपण माणूस आहोत हे विसरू नका. Each one of us is a field. आपल्यातला प्रत्येक जण माणूस आहे, प्रत्येक जण शेत आहे. We all have negative things in life. आपल्या प्रत्येकाच्या जीवनात आणि आयुष्यात नकारात्मक गोष्टी असतातच. But it is the treasure that gives us value. पण तो खजिना आपल्याला किंमत देतो. तो खजिना सांभाळ. And when we see the treasure, we forget all the frailness and weakness. आणि खजिना आपण पाहिला ना आपल्यातला की आपण सगळं विसरून जातो. अशक्तपणा म्हणा का कमकुवतपणा म्हणा, विसरून जातो आपण. Secondly, दुसरी बाब, don't get too close to the people लोकांच्या खूप जवळ जाऊ नका. because you will see weeds in them कारण only. तुम्हाला मग लोकांमध्ये फक्त निधनच दिसायला लागेल. लोकांच्या खूप जवळ जाऊ नका. And they will see weeds in you, you will see weeds in them, both will see only weeds. मग त्या लोकांना तुमच्यात निधन दिसायला लागेल, तुम्हाला त्यांच्यात निधन दिसायला लागेल आणि एकमेकांना एकमेकांमध्ये निधनच दिसतील. ते काय कामाचं आहे मग? You know, only Jesus, who was the Word and is the Word, became flesh, had no weeds. फक्त येशूच जो शब्द होता, शब्द आहे, देहरूप धारण करून जगात अवतरला, त्या येशूमध्ये फक्त निधन नाहीयेत. There are no weeds, no scorpions, no snakes. येशूमध्ये साप, विंचू, निधन काहीही नाहीये, फक्त येशूमध्ये. That's why you can come very close to Jesus. म्हणून तुम्ही येशूच्या अगदी जवळ येऊ शकता. And you will only see the treasure. आणि तुम्हाला फक्त खजिना आणि खजिनाच दिसेल येशूत. You will not find a बाकी single weed. येशूमध्ये तुम्हाला एकही निधन सापडणार नाही. येशूच्या पाहिजे तेवढं जवळ जा. लोकांच्या जवळ लिमिटेड. How many understanding? किती लोकांना कळतंय मी काय म्हणतोय? Amen. अति तिथं माती होतेच बेटा. अति करायचं नाही कशातही. And so don't be too hard on any child of God. तर देवाच्या कुठल्याही लेकरांशी वागताना असं कडक नको. Because every field that has a treasure has rats, mice, thorns, thistles. कारण मी तुम्हाला सांगितलं, परत परत सांगत आहे, ज्या प्रत्येक शेतात खजिना आहे त्या शेतामध्ये उंदीर, साप, विंचू, मच्छर हे सगळं येतच. You know, you find a church. तुम्हाला एखादं चर्च सापडलं
and say, oh, this church is so great. आणि तुम्ही म्हटलं अरे वा काय हे चर्च मोठं महान आहे, It's a great treasure. काय मोठा खजिना आहे चर्च. But remember, लक्षात ठेवा, the first time you attended, you loved everything. पहिल्यांदा तुम्ही जेव्हा त्या चर्च मध्ये आलात तुम्हाला सगळं आवडलं बरं का तिथलं. Everyone was good to you. सगळेजण तुमच्याशी चांगले आणि तुम्हाला सगळं पहिल्यांदा आला तेव्हा आवडलं. But as you keep coming, जसं मग त्या चर्चला तुम्ही येत राहिला, you thought it will always shine. तुम्हाला असं वाटलेलं होतं की ते चर्च नेहमीच चमकणार. But then you started seeing rats scurrying around here मग and तुम्हाला there. दिसायला लागलं अरे या चर्च मध्ये कधी कधी उंदीर बिंदीर पण फिरतात बरं का. Suddenly you get a sting, अचानक तुम्हाला कुणीतरी चावतं, a mosquito sting, काय मच्छर वगैरे then चावतो, a scorpion, कुठे काय विंचू then a वगैरे snake. येतो, काय साप निघतो. And then you say, I didn't expect this. मग तुम्ही, अरे या चर्च मध्ये असल्या गोष्टींची अपेक्षा मी नव्हती केली. But that church is also a field. पण ते चर्च ही एक शेतच आहे ना बेटा, है ना. Its value is not for the field, but for the treasure. शेताची किंमत नाही, शेतात असलेल्या खजिन्याची किंमत आहे. या इमारतीची किंमत नाही, या इमारतीत येशू राहतो त्याची किंमत आहे. Our church may be a field, but it has a treasure. आपलं चर्च शेत असेल पण या शेतात खजिना आहे. Our church has a treasure. आपल्या चर्च मध्ये खजिना आहे, मी नक्की सांगू शकतो. Yes. आहे, आहेच. My people are strong in the Lord. माझे लोक प्रभू मध्ये स्ट्रॉंग आहेत, They are not easily shaken असे नाही हादरत माझे लोक कधी, because I give them the word. कारण मी त्यांना शब्द देतो. Praise God. देवाला धन्यवाद. We are raising the standard of our church. आपण आपल्या चर्चचं जे स्टँडर्ड आहे ते वाढवतोय, आध्यात्मिक रीतीनं आपलं स्तर आता उंचावत आहे. We have to go back to the age of Peter, James, John, आपण ना पेत्र, योहान, याकोब यांच्या काळात परत जावं तर who set लागेलच. the top priority in their पेत्र, life. योहान, याकोब, पॉल यांच्या जमान्यात परत जावं लागेल. आपलं प्राधान्य, आपलं स्टँडर्ड जर आपल्याला आध्यात्मिक रीतीनं ठेवायचं असेल तसं वरचं, तर त्या काळातच जायला लागेल. बाकी नंतरच्या जमान्यात आणि काळात काही दम नाही. Amen. आणि आत्ताच्या आता अजिबात नाही. Each one of you has a treasure. तुमच्या प्रत्येकामध्ये खजिना आहे. I value you because you have a treasure. तुम्हाला माहिती मी तुमची किंमत का करतो एवढी, कारण तुमच्यात तो खजिना आहे. Not that I won't love you if you don't have a treasure. असं काही नाही की तुमच्यात खजिना नसेल तर मी तुमच्यावर प्रेम करणार नाही, असं नाही. I will love you till you will be saved then. जोर तुमचं तारण होत नाही तोवर मी तुमच्यावर प्रेम करतच राहीन. मग But once you are saved, पण एकदा का तुमचं तारण झालं ना I value you. की मग मला तुमची किंमत खूप असते बाबा. Say, Amen. आमेन. You look for a life partner तुम्ही जीवन साथीदारांच्या शोधात आहात and you see only the treasure first. आणि तुम्ही फक्त खजिना पाहता पहिला. And so you say, oh, he's a believer. मग तुम्ही म्हणता हा बिलीवर आहे, ही बिलीवर आहे, So my life will be so beautiful. माझं जीवन फार चांगलं जाईल यांच्या बरोबर, हे बिलीवर आहेत, I will never have trouble मला त्रास होणार नाही because I'm marrying a believer. कारण मी बिलीवर व्यक्तीशी विवाह करत आहे. You may shout at the top of your voice अगदी जोरानं कदाचित तुम्ही ओरडाल because you're marrying a believer. कारण तुम्ही बिलीवरशी विवाह करत आहात. But then after marriage, मग विवाहानंतर suddenly you find that there is no treasure there. अचानक तुम्हाला आढळतं की बापरे खजिना नाहीच है, ये लिखा कुछ था और अंदर में कुछ और ही निकला है. Say, if he has no treasure, if she has no treasure, then you are a wretched person. त्याच्यात आणि तिच्यात जर खजिना नाहीच निघाला तर मग भयानक अवस्था म्हणणारे लोक तुम्हीच. But if that person has a treasure, but there are many weeds, okay. पण समजा त्या माणसात खजिना आहे पण खजिन्या सकट जरा कधी कधी अंगात पण येतं, कधी कधी साप विंचू पण उठून येतं असा डंक मारायला. As long as the treasure is there, ठीक आहे, जोवर येशू आहे ना there is hope. आशा आहे, There is hope. आशा आहे. 2 मिनिटं अंगात येईल, तू प्रेयर करशील, शांत होईल, झालं. जयश्रीला कधी कधी जयश्री लागते, मी प्रार्थना करतो, जाते, जयश्री नॉर्मल होत. फक्त माझ्या नाही तुझ्याही जीवनात होतं बरं. ऐसा हसने का, सब लोग हसने का भाई मेरा बोला. Some people say, काही लोक म्हणतात I took water baptism. मी पाण्याचा बाप्तिस्मा घेतलाय. See, that doesn't mean you have a treasure. पाण्याचा बाप्तिस्मा घेतलाय म्हणजे काय, खजिना मिळाला का? I am in the church. नाही मी चर्च मध्ये, चर्च That doesn't mean you have a treasure. म्हणजे काय तुझ्यामध्ये खजिना आहेस का? चर्च मध्ये म्हणजे काय खजिना आहे का? पहिलं त्या चर्च मध्ये खजिना आहे का बघ. Yes. पहिलं त्या चर्च मध्ये खजिना आहे का बघ. Some of the people attend churches which has no treasure. काही लोक अशा चर्चेसला जातात, आयुष्यभर जातात की ज्या चर्च मध्ये खजिनाच नाही. It's a येशूच नाही हो. huge field. शेत आहे भारी मोठे एकदम, But there are so many scorpions and snakes किती running साप, around किती विंचू, everywhere. सगळीकडे साप विंचू फिरतायत. Amen. खजिना नाहीच आहे.
You need to believe in the Lord Jesus Christ. You need to accept Jesus as your Lord and तुम्ही Savior. प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवायची गरज आहे, त्याला तारणारा म्हणून स्वीकारायची गरज आहे. Amen. आमेन. So some people you see more of the rats coming out, some people you see less of them. काही लोकांमधनं मग जरा जास्त प्रमाणात उंदीर निघताना दिसतात, काही लोकांमधनं कमी प्रमाणात उंदीर निघताना दिसतात, Some have more mosquitoes. काही लोकांमधनं जास्त मच्छर निघताना That's why दिसतात. they keep on biting you. ते चावत राहतात की हिच्या कधी अंगातील सांगत नाही, आमची ही अशीच आहे. पण येशू आहे बरं तिच्या, 2 मिनिटं अशी वागते मग सुधारते, कारण मी प्रेयर करतो ना. So you see some garbage in somebody's life, okay? तर कदाचित काही बिलीवर लोकांच्या जीवनात थोडाफार कचरा आपल्याला दिसेल. Some people say, I didn't expect this. मग काही म्हणतात, अरे पण मी याची अपेक्षा नव्हती केली, I expected a treasure. हे बिलीवर आहे, मी म्हटलं होतं यांच्यात खजिना असेल Oh, एकदम. that treasure only Jesus is. अरे तो खजिना फक्त येशू आहे, परिपूर्ण खजिना. येशूत काही खोट नाही सापडणार, Because कारण every treasure comes with a field. प्रत्येक खजिन्या मागे शेत हे येतच. Some people say, that's why, Pastor, I'm not looking for a treasure. I'm looking for a good field. काही लोक म्हणतात मग म्हणूनच तर पास्टर मी बिलियर काय बघत नाही, त्यांच्यात येशू आहे का ते पण मी बघत नाही, मी फक्त बघतो यांचं शेत चांगलं आहे का. First, there should be no rats, no mice, no scorpions, no snakes. तर That is मला enough, Pastor. उंदीर बिंदीर साप विंचू मच्छर वगैरे मला काही नको, बाद झालं, मला फक्त शेत पाहिजे, Good soil, good field. चांगली जमीन पाहिजे, चांगलं शेत पाहिजे, त्यातला खजिना म्हणजे येशू वगैरे आम्हाला नको. So don't be deceived, but पण फसू नका, very soon that land will dry up. खूप लवकर ती जमीन वाळणार आहे, It will not bear any fruit. त्या जमिनीला काहीच फळ येणार नाही, It will be a burden for you. आणि तुझ्यासाठी मग बोजा बनेल ती जमीन, Yes. वेताळ लागल्यासारखं होईल मग. But the land which is barren but has a treasure is more value. पण एखादी जमीन Valuable. समजा वांज आहे, भले वांज तर वांज, पण त्या जमिनीमध्ये खजिना आहे, त्याला किंमत आहे. It's better than a good land without the treasure. चांगल्या जमिनीपेक्षा की ज्या चांगल्या जमिनीत खजिना नाही ती काय कामाची, तिला किंमत नाही. पण ही जमीन थोडीशी वांज आहे पण तिच्यामध्ये खजिना आहे, तिला किंमत आहे. Some people say, काही लोक म्हणतात if that is true, जर असं खरं आहे, if everyone has a treasure, जर प्रत्येकामध्ये खजिना आहे, why two fields don't walk together? तर 2 शेत एकत्र चालत का नाहीत? का भांडण आहे? हा, भांडणं का Why होतात? there is divorce? का म्हणजे घटस्फोट का होतात? It all depends how much you love the treasure. त्या खजिन्यावर तुझं किती प्रेम आहे, खजिन्यावर तुझं किती प्रेम आहे, येशूवर तुझं किती प्रेम आहे, याच्यावर आधारभूत पुढची कहाणी आहे. If you love Jesus, तुझं जर येशूवर जास्त प्रेम असेल, you will stand any field. तू कुठलंही शेत स्वीकारशील, सहन करशील, खजिन्यासकटचं. That means people are talking lies. याचा अर्थ लोक खोटं बोलतात. When they say, I cannot flow with that fellow, I cannot flow with this person. याचा अर्थ बिलीवर लोक खोटं बोलतात जेव्हा ते म्हणतात की मला ह्यांच्याशी नाही जमत, मला तिच्याशी नाही जमत, मला नाही होत. If you love Jesus, असं कसं नाही होत? तुमचं जर येशूवर प्रेम असेल, truly love Jesus, खरं येशूवर प्रेम पाहिजे, you will flow with everyone. तुम्ही कुणाशीही व्यवस्थित राहाल, जगाल, वागाल. That's why Jesus could say, love your enemies. म्हणून ते येशू म्हणू शकले, शत्रूंवरती प्रेम कर. Love your enemies, he said. शत्रूंवर प्रेम कर. ना मला होत नाही. कसं होत नाही? तुझ्यात येशू नाहीये. Amen. आमेन. I will put up with all these things only because of Jesus. सगळा नॉनसेन्स त्यांचा मी सहन करून घेईन, कारण त्यांच्यात येशू आहे. Yes. I saw a snake coming out. Okay, there is the treasure. मी पाहिलं त्यांच्यातनं साप बाहेर आला. ठीक आहे, खजिना आहे ना, येशू आहे ना त्यांच्यात. आपण औषध मारू, साप जातील. आपण डालेंगे डावा. I love my husband with all his weakness. माझं माझ्या नवऱ्यावर त्याच्या सर्व अशक्तपणांसकट प्रेम आहे. I love my wife with all her weakness. माझं माझ्या बायकोवर तिच्या सगळ्या अशक्तपणांसकट प्रेम आहे. There is a treasure in you. तुझ्यात एक खजिना आहे बेटा. Say to your neighbor, you have a treasure. म्हणा शेजाऱ्याला, तुझ्यात खजिना आहे. You have a treasure. तुझ्यात खजिना आहे. Tell your neighbor, I have a treasure. सांगा आता शेजाऱ्याला, माझ्यात पण खजिना आहे. I have a treasure माझ्यात also. सुद्धा खजिना आहे. Finished. संपलं. That means याचा अर्थ we are all valuable. आपल्याला सगळ्यांना किंमत आहे. Amen. आपण सगळे मोलाचे. I worship you, Lord. I praise you, Lord. धन्यवाद दे बाप्पा. मी तुझी आराधना करतो, मी तुझी स्तुती करतो स्वामी राजा. Let the आराधनेचे Lord गीत touch our घ्या lives. आणि तो आपल्या सर्वांच्या जीवनाला स्पर्श करेल. And let us see that some of the rats and mice just go and leave us now. आणि आज आपण ही जबाबदारी घेऊया, दक्षता बाळगूया की आपल्याला जे काही थोडेफार उंदीर, साप, विंचू लागले असतील ते सगळे निघून जावेत.
Otherwise some will say, नाही तर काही लोक म्हणतील तुला राहायचं तर असंच राहा, माझ्याकडे खूप उंदीर आहे. No, that is not the correct mentality. असं नसतं. ती मानसिक वृत्ती बरोबर नाही बर का. Isn't it? Some will say like that when they go home. लोक दीडशाणी असतात ना, घरी गेल्यावर म्हणतील नाही नाही माझ्यात येशू आहे, Pastor पण said- येशू सकट माझ्यामध्ये हे सगळे उंदीर पण आहेत, जमलं तर बघ. असं नसतं. असं कसं We म्हणजे have to chase one of them out. एक एक उंदीर बाहेर टाकला Otherwise, नाहीतर with the treasure you will have trouble. खजिन्या सकट त्रास होईल. Amen. आमेन. One thing has to go. एक एक उंदीर, साप, विंचू हकलायचे. So today some snakes will go out. तर आज काही साप जातील, Some scorpions will go काही out. विंचू जातील, Some snakes will go out. आज काही माझ्यातले साप जातील, Some mosquitoes will go out. मच्छर जातील. That sharp stone that was a pain in the flesh for a long time, it will go now. धारदार दगड निघून जाईल जो देहाला टोचत बोचत होता. That thorn in the flesh, that will go now. देहातला काटा जाईल. Now some thistles will go. काही कुसळ जातील, Yes, it will go. स्वतःतली निघून जातील. Because of Jesus, it has to go. येशूमुळे गेली पाहिजे. But till it goes, पण ते जाईपर्यंत value that field त्या शेताची किंमत करा, because of the treasure. कारण त्या शेतात खजिना आहे. त्या And stay, व्यक्तीची किंमत तोवर करा, कारण त्या व्यक्तीत येशू आहे. and stay strong. आणि खंबीर राहा. Husbands and wives नवरा बायको पण flow together. एकत्र वहा. People will value you, and then they will value your word. लोक तुमची किंमत करतील, मग तुमच्या शब्दाची किंमत करतील. First they have to see you. लोकांना पहिलं तू दिसली पाहिजे, तू दिसला पाहिजे. Anybody can preach. प्रीचिंग कोणी करू शकतं राजा. Anybody can preach. प्रीचिंग कोणी करू शकतं. कोणालाही उभं करा ते प्रीच करतील. But after preaching, when you go down, how you live, प्रीचिंग that is his responsibility. संपलं आणि हे असं खाली उतरलो की मग खरा खेळ सुरू होतो. People will not just hear you, they will see you. लोक तुझं फक्त ऐकायला येणार नाहीत, लोक तुला बघतील. They will study your life. तुझ्या जीवनाचा अभ्यास करतील की शेतात दम आहे, शेतात खरोखर खजिना आहे Yes. का शेत एम्प्टीज आहे. Yes. Shall we look to God? प्रभूकडे बघायचं. Thank you, Father. धन्यवाद दे बाप्पा. Loving Heavenly Father, माझ्या प्रेमळ स्वर्गीय बाप्पा, we thank you for this morning. आम्ही तुझे आभार मानतो या सकाळच्या समयासाठी. Thank you, Lord, this morning. धन्यवाद दे बाप्पा आज या सकाळच्या समयासाठी. Say thank you, Lord. म्हणा धन्यवाद प्रभू. Lord, I am a field. प्रभू मी शेत आहे. Say I am a field. म्हणा प्रभू मी शेत आहे, But I am a treasure. पण माझ्यामध्ये खजिना आहे. I honor that treasure. आणि त्या खजिन्याचा मी मान करतो. I respect that त्या treasure. खजिन्याचा मी आदर करतो. And I know आणि मला ठाऊक the आहे more I honor that treasure, जेवढं त्या खजिन्याचा मी मान करीन the more I shall be honored. तेवढं माझा मान होईल, The more I shall have value तेवढं मला किंमत येईल in your eyes and in the eyes of the people. तुझ्या नजरेमध्ये आणि लोकांच्या नजरेमध्ये. Oh God, परमेश्वरा, I value your treasure so much तुझ्या खजिन्याची मी एवढी किंमत आणि मोल करतो that I am ready to sell off everything की मी सगळं विकायला तयार to आहे. get that treasure. नको मला काही, मला फक्त तो खजिना पाहिजे. That treasure. काही नको मला, इज्जत नको, नाव लौकिक नको, पैसा नको, फेमस नको, काय नको, मला येशू पाहिजे. I don't want a house. I don't want position. I don't want name and fame. गाड्या, अडका, घोडे, सोनं, चांदी नको मला. I will sell everything to get that treasure. सगळं विकून टाकेन मी तो येशू घ्यायला. Because if I have the treasure, I have everything. का जर येशू आहे तर मला किंमत आहे आणि सगळं आहे. नका लाईटली घेऊ त्या येशूला. कदर करायला शिक. त्या येशूची कदर करायला शिक. मग खराबा संदा मांडा रंदा रंदाला खराबा संदो रबाबा खराबा शगराबा संदा रंदाला करा. See, the scorpions are going away. पहा ते सगळे विंचू बाहेर जात आहेत. Your field has to be empty only with the treasure. तुझं शेत रिकामं पाहिजे, त्या शेतात फक्त येशू पाहिजे, Only the treasure. फक्त खजिना पाहिजे. Every stinging thing should go away. डंक मारणाऱ्या सगळ्या गोष्टी गेल्याच पाहिजे. Every stench has to go away. सगळी दुर्गंधी गेलीच पाहिजे. Every snakes and scorpions should go सगळे away. सापडी विंचू गेलेच पाहिजे. Say, I trample upon every snakes and scorpions. पण सगळ्या सापांवर आणि विंचवांवर मी तुडवतो. I trample upon it in Jesus' त्या name. Come सापांना on. विंचवांना येशूच्या नावात मी तुडवतो. Come on, do it. तू करा. Come
The more you have these animals, they will spoil your field. जेवढं तुम्ही या सापांना, विंचवांना, उंदरांना पाळाल, तुझं शेत ते भस्म करतील बेटा. Be careful of the little foxes त्या लहान लहान खोकडांना जरा सांभाळ, that eats at your roots. जी लहान खोकड तुला मुळापासून खातायत. It has to be driven away in Jesus' name. त्यांना येशूच्या नावात बाहेर. Every little foxes go in Jesus' name. लहान लहान खोकड येशूच्या नावात जाऊ देत. All the birds leave in Jesus' name. सगळे पक्षी येशूच्या नावात सोडून जाऊ That देत. is plucking out the word from your life. I bind you in Jesus' name. जे पक्षी तुमच्या जीवनातनं देवाचा शब्द हिसकावून नेतात, त्या पक्ष्यांना येशूच्या नावात बांधतो मी. Oh God, दे बाबा, in our field there will remain only your treasure. आमच्या शेतात फक्त तुझा खजिनाच राहील. Say, in my field you will find only the treasure. म्हणा, माझ्या शेतात तुला फक्त खजिना सापडेल. Only the treasure. फक्त खजिना, Only the treasure. फक्त खजिना, Only Jesus. फक्त येशू, Only the word of God. फक्त देवाचा शब्द, Only the Holy Spirit. फक्त पवित्र आत्मा, Only the righteousness of फक्त God. देवातला नीतिमानपणा. Thank you, Father. Thank you, Father. धन्यवाद येशू. Now the blessings are being released. आता आशीर्वाद मोकळे होत आहे. Now the blessings are being released. आता आशीर्वाद मोकळे होत आहे. The barren land is becoming a fertile land. आता वान जमीन सुपीक जमीन बनती. There are wells dug in your land. आता तुझ्या शेतात विहिरी खणल्या जातात. Yes. Yes. Springs are coming forth. आता तुझ्या शेतात झरे उबलतात. In the name of Jesus. येशूच्या नावात. In the name of Jesus. येशूच्या नावात. Springs are coming forth. आता झरे उपसतात तुझ्या There शेतात. are fruits, फळं येतात. fruit trees, फळांची झाडं and crop. आणि And धान्य, crops. धान्य, 30, अन्न, 60, 100-fold. पीक 30, 60 आणि 100 पट It is coming up. येत आहे आता. All the rocks are going away सगळे खडक जात आहेत because of the treasure. खजिन्यामुळे. Be blessed in the name of Jesus. येशूच्या नावात आशीर्वाद. Be blessed in the name of Jesus. येशूच्या नावात आशीर्वाद. Be blessed in the name of Jesus. येशूच्या नावात आशीर्वादित व्हा. Praise God. Give a big clap to Jesus. देवाला धन्यवाद. एक जोरात येशूसाठी Now काय. don't worry. आता काळजी करू नका. Your field is a fertile field. तुमचं शेत आता सुपीक आहे. Because of the treasure, तुमचं शेत आता सुपीक झालंय खजिन्यामुळे. it will improve. ते चांगलं सुधरेल. You will improve. तुम्ही सुधराल You will be blessed. आणि तुम्ही आशीर्वादित व्हा. Praise God. देवाला धन्यवाद.